शिवसेनेचे खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांच्या विरोधात ज्या पद्धतीनं अश्लील भाषा वापरली, अश्लाघ्य भाषा वापरली आणि पत्रकारांना ज्या पद्धतीने धमक्या दिल्या, त्यानंतर महाराष्ट्रात पत्रकारांमध्ये एकच संतापाची लाट उसळली. संजय दीना पाटील जे बोलले ते अत्यंत चुकीचेच होते, पण पत्रकारांनी सुद्धा जरा स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं की नको, हा आजचा खरा प्रश्न आहे. हे पत्रकार सुद्धा ज्या पद्धतीनं एखाद्या नेत्याच्या मागं कुत्रं लागल्यासारखं पळतात ना, हे पाहून खरोखरच शरम वाटते. या संजय दीना पाटील आणि पत्रकारांच्या संघर्षावर पुढील काही वेळात आपण बोलणार आहोत, तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी तब्बल 4 वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर केलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 खासदार आपल्याकडं खेचण्यात यश मिळवलं. हे खासदार जाणार की नाही जाणार, या खासदारातील एखादा खासदार गळणार का, अशा पद्धतीनं गेल्या 8-15 दिवसापासून बातम्या सुरू होत्या आणि त्यामध्ये कहर केला होता तो इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी, त्या चॅनल्सनी, त्या संपादकांनी. कुठलाही एक चिल्लर विषय घ्यायचा आणि दिवसभर दळत बसायचं. त्याच्यावर कुणीतरी एक्सपर्ट म्हणून बोलवायचं, त्या एक्सपर्टच्या अंगावर दुसरा माणूस घालायचा, त्याच्या अंगावर तिसरा माणूस घालायचा आणि ज्या पद्धतीनं चावडीवर किंवा एखाद्या बाजारात किंवा नळावरची ज्या पद्धतीनं भांडणं असतात ना, त्या पद्धतीनं भांडणं या टीव्हीवर लावून देण्याचं काम केलं जातं. कारण काय? TRP. बरं, या TRPतून फायदा कुणाचा होतो? मालकाचा होतो. किंवा अँकरचं जे काही पॅकेज आहे त्या पॅकेजमध्ये थोडीफार वाढ होत असेल, पण जे फील्डवरचे पत्रकार आहेत ना, त्यांच्या पदरात काय पडतं याचा विचार हे पत्रकार करणार आहेत का? संजय दीना पाटील ज्या पद्धतीनं पत्रकारांच्या अंगावर वसकले किंवा ज्या पद्धतीनं अंगावर गेले आणि पत्रकारांना ज्या भाषेत म्हणले की माझ्या काय गांडीत घुसता का, ही अत्यंत असभ्य, अश्लील आणि निषेधार्ह अशीच भाषा होती. हा माज जो होता ना संजय दीना पाटलांचा, तो मस्ती त्यांची जी आहे ना ती जिरवायलाच पाहिजे. ती जिरवायची जर का असेल ना, तर तिथंच एखाद्या पत्रकारानं संजय दीना पाटलांच्या विरोधात तिथंच एखादा वॉकथ्रू केला असता किंवा त्याच्या ऑफिसला सांगितलं असतं की हा पत्रकारांची इज्जत काढतोय, आत्ताच्या आत्ता हे सगळं लाईव्ह चालवा, मला लाईव्हला घ्या. एका तरी पत्रकाराने ते केलं का? नाही. बरं, त्यापूर्वी जो काही घटनाक्रम घडला होता तो दाखवला गेला का? नाही. महाराष्ट्रातले तमाम पत्रकार या एका घटनेवरून चिडून उठले आणि त्यांनी संजय दीना पाटला यांचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली. करायलाच पाहिजे. नेत्यांची मस्ती ही जिरवायलाच पाहिजे. पण सगळ्यात मूळ बेसिक प्रश्न हा आहे, संजय दीना पाटील यांनी पत्रकार परिषद बोलवली होती का? नाही. संजय दीना पाटील यांनी काही पत्रकारांना निरोप दिले होते का की माझ्या घरी येऊन माझा बाईट घ्या? नाही. संजय दीना पाटील यांनी जरी पत्रकार परिषद बोलवली नसली किंवा त्यांनी निरोप जरी दिला नसला तरी तुम्ही त्यांच्या दारात, त्यांच्या बंगल्यात जाऊन थांबलात, ठीक आहे इथपर्यंत. पण तुम्ही जर का त्यांच्या अगदी किचनपर्यंत आणि बेडरूमपर्यंत घुसणार असले तर हा अधिकार दिला कोणाला? पत्रकारांना. कुणी दिला हा अधिकार? याचा कधीतरी विचार तमाम फील्डवरचे पत्रकार किंवा जे AC मध्ये बसून चराट, चर्चेचे चराट चालवतात ना, ते संपादक मंडळी तरी करणार आहेत का? नाही. कारण आम्हाला काहीतरी तडका भडका निर्माण करेल अशी बातमी लागते. गॉसिपिंगच्या जीवावर पत्रकारिता सुरू झाली की काय असं वाटू लागतं. म्हणजे खरोखरच अगदीच आम्ही काही बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळातील पत्रकारितेवर बोलणार नाहीयेत किंवा त्याचा दाखला देणार नाहीत. अहो, पण ही जी काही चॅनल्स आहेत ना, ही जोपर्यंत हाफ आवर बुलेटिन होती तोपर्यंतचा जर का काळ पाहिला ना, तर अत्यंत गुन्ह्या गोविंदानं आणि इज्जतीनं पत्रकारिता केली जायची. पत्रकाराकडं अत्यंत इज्जतीनं पाहिलं जायचं. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. आता हा खांब पैशाच्या ढिगाऱ्यावर उभा आहे, पाकिटांच्या ढिगाऱ्यावर उभा आहे. सगळेच 100% पत्रकार हे पैशावरच पत्रकारिता करतात असंही नाही. आहेत त्याच्यातही 30, 40, 50% चांगले आहेत, ज्यांचे इथिक्स अजूनही त्यांनी सांभाळलेली आहेत, मूल्य सांभाळलेली आहेत.
पण मुंबई, पुणे किंवा ज्या मेट्रो सिटीज आहेत ना, या ठिकाणी पत्रकारिता करणारे जे आहेत ना, त्यातले त्यात बूमधारी जे आहेत किंवा मोठमोठ्या दैनिकाचे संपादक, कार्यकारी संपादक किंवा वर्षानुवर्ष जिल्हा प्रतिनिधी असलेले लोक, यांची जर का थोडीशी हिस्ट्री काढली ना, तर एकेकाच्या नावावर 2-2, 3-3, 10% मधले फ्लॅट आहेत. यांच्या गावाकडं अचानक 5-10 वर्षाच्या पत्रकारितेत शेत जमिनी झाल्यात. तिथं नारळ पोफळीच्या बागा आहेत, काजू आंब्याची झाडं आहेत. कुठून येतो हे? याचा कधी विचार केलाय? हे जे येतं ना, ते हे जे उर्मट नालायक लोकप्रतिनिधी आहेत ना, ते काहीही बोलले तरी त्याच्या मागं पळण्याची तुमची किती कुवत आहे, किती ताकद आहे, त्यावर तुमच्या घरात पैसा किती येणार हे ठरतं. पत्रकारिता जर का करायचंच असेल ना, तर ते सतीचं वाण म्हटलं जातं. कोण आजकाल त्या पद्धतीनं वागतंय? म्हणजे ज्या संजय दिना पाटलांनी पत्रकारांची पार आबरू, इज्जत वेशीवर टांगली किंवा त्यांची पार ठासली ना, त्याच संजय दिना पाटलांच्या उद्या जर का ते कदाचित मोदी मंत्रिमंडळात मंत्री झाले ना, तर त्यांच्या स्वागताच्या बातम्या करायला हेच पत्रकार असतील, ज्यांना त्यांनी शिव्या घातल्यात, ज्यांची अवकात काढली. आणि ज्या पत्रकारांनी तमाम महाराष्ट्रातले जे कोणी संजय दिना पाटलांचा निषेध करतात ना, त्यांच्यासोबत आम्ही आहोतच. पण या पत्रकार मंडळींनी किंवा या पत्रकार संघांनी पुण्यामध्ये जेव्हा बुधवार पेठेत ठरवून काही पत्रकारांनी एका महिला नेत्याच्या विरोधात कट कारस्थानं रचली किंवा तिला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं आणि त्यांना बुधवार पेठेतल्या महिलांकडून मार खावा लागला, अक्षरशः नागडं करून त्यांना तिथून पळून जावं लागलं किंवा पळवून लावलं गेलं, तेव्हा हे महाराष्ट्रातले तमाम पत्रकार संघ, हे हल्ला विरोधी कृती समित्या किंवा इतर जे कुठं होते ते काय झोपले होते का? एकानेही निषेध केला नाही की अशा पद्धतीने पत्रकारिता असते का, अशा पद्धतीने पत्रकारांनी वागावं का, किंवा ज्यांनी कुणी ह्या मध्ये सहभागी होते किंवा ज्यांची कुठं नावं येत आहेत किंवा चर्चा होते ज्यांच्या नावाची, त्यांना पुन्हा पत्रकारितेत येऊ देऊ नका, त्यांना कुठल्याही चॅनलनी घेऊ नये, असं कुणीतरी म्हणलं का? नाही. सोयीनं पत्रकारिता करणं हा आजकालचा एक नवा ट्रेंड झालेला आहे. कुणीही उठतं. बरं, चॅनलला काय माहिती का, कमवा आणि शिका हा नवा एक ट्रेंड चॅनलमध्ये, न्यूज चॅनल्समध्ये सुरू झालेला आहे. म्हणजे निदान वर्तमानपत्र जे आहेत, प्रिंट मीडिया जे आहेत, तिथं जिल्हा प्रतिनिधी जर का असेल तर त्याला ठराविक काहीतरी मानधन तरी दिलं जातं. पण न्यूज चॅनल्समध्ये काय, 200-500 रुपयावर एक स्टोरी घेतली जाते. 50 सेकंदात जर का तुम्ही 30 बातम्या 25 बातम्या दाखवणार असले किंवा 1 मिनिटात जर का तुम्ही 10 बातम्या दाखवणार असले, तर काय बातमीचं मूल्य राहणार आहे? ती बातमी लोकांपर्यंत जाऊच तर दुसरी बातमी सुरू झालेली आहे. अशा पद्धतीनं जर का इलेक्ट्रॉनिक मीडियाचा बाजार झालेला असेल ना, तर तुमची कुणीही अवकात काढणार. रस्त्यावरचं पोरगं, गल्लीतलं पोरगं सुद्धा तुमची अवकात काढणार. पूर्वी असं नव्हतं. एखाद्या प्रिंट मीडियाच्या जिल्हा प्रतिनिधीचं काय, पण तालुका प्रतिनिधीचा किंवा शहर प्रतिनिधीचा जरी जिल्हाधिकाऱ्यांसारख्या किंवा सचिवासारख्या एखाद्या व्यक्तीला फोन गेला ना, तर त्याच्या फोनची दखल घेतली जायची. तो अधिकारी, तो आमदार, तो मंत्री हा खुर्चीत उठून उभा राहायचा, त्याला वेलकम करायचा, त्याला एक मान सन्मान दिला जायचा. कारण त्यावेळेस पत्रकारितेचं पावित्र्य राखलं गेलं होतं. संजय दिना पाटलांच्या बाबतीत जो काही प्रसंग घडला किंवा संजय दिना पाटलांना उद्विग्न होण्यासाठी ज्या पद्धतीनं टार्गेट केलं गेलं ना, याकडेही तथाकथित निषेध करणाऱ्यांनी थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे. त्यांनी त्यावरही बोलायला पाहिजे, त्यावरही लिहायला पाहिजे की एखाद्या माणसाला, म्हणजे काय माहिती का, की 2 महिला किंवा 4 महिला जर का एकत्र आल्या ना, तर त्या 4घी जणी सुद्धा हे कुणाला सांगायचं नाही बरं का, मी तुम्हाला म्हणूनच सांगते, ही गोष्ट कुणाबद्दलच कोणाशी जवळच बोलायचं नाही असं म्हणतात. आणि त्या 4घी जणी 4 दिशेला तोंड झाली की ती बातमी किंवा ती माहिती ही 40 लोकांपर्यंत, 400 महिलांपर्यंत पोहोचते. याला चावचालपणा म्हणतात. म्हणजे चुगलखोरी जी आहे ना, त्या पद्धतीने पत्रकारिता झालेली आहे. देवेंद्र फडणवीसांना विचारायचं की तुमच्या विरोधात उद्धव ठाकरे असं म्हणलेत, उद्धव ठाकरेंना विचारायचं की तुमच्या विरोधात एकनाथ शिंदे असं म्हणलेत, एकनाथ शिंदेंना विचारायचं की भास्कर जाधव यांच्याबद्दल तुमचं मत काय, भास्कर जाधव यांना विचारायचं तुमचं मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल काय. अरे तुम्ही पत्रकारिता करताय का बोट करताय एकमेकाच्या पार्श्वभागात, हे तरी स्पष्ट सांगा. म्हणजे कुणाचंच कुणाला मिळ नाहीये. फक्त हा काय बोलला आणि तो काय बोलला, तुमचं काय मत आहे आणि ह्याचं काय मत आहे,
केतन अग्रवाल या युवकाची हत्या झाल्यानंतर त्याच्या वडिलांना किंवा त्याच्या कुटुंबियांना आता तुम्हाला कसं वाटतंय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो का? एखाद्याने आपलं पोरगं गमावलंय, एखाद्या आईने आपलं लाडकं पोटचं गोळा गमावलाय आणि तिला विचारताय की तुम्हाला कसं वाटतंय? शरम वाटत नाही का? फक्त याचं त्याला आणि त्याचं त्याला करायचं, हा माणूस याच्या अंगावर तो माणूस त्याच्या अंगावर घालायचं म्हणजे पत्रकारिता नाहीये. खरोखरच जे कुणी पत्रकार, जे कुणी न्यूज चॅनल्सवाले संजय दिना पाटलांनी शिव्या देताना हजर होते ना, त्यांच्यात जर का हिंमत असेल ना, तर एकनाथ शिंदे यांच्यासहित तमाम जे काही शिवसेनेचे नेते आहेत ना, मंत्री आहेत ना, त्या सगळ्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाका. जाऊच नका त्यांच्या कार्यक्रमाला. आणि कुठल्याही राजकीय कार्यक्रमाला जाताना जर का त्यांची व्यवस्था केली गेली किंवा त्यांना त्या पद्धतीने इज्जतीने वागवलं गेलं तरच त्यांच्याकडे जा. सकाळी सकाळी कुणीतरी 9 वाजता पत्रकार परिषद घेते, तिथून उठायचं की दुसऱ्याच्या दारात जाऊन उभं राहायचं. अरे काहीतरी आपली इब्रत ठेवा ना. आपल्यापेक्षा पैशासाठी शरीर विक्रय करणाऱ्या त्या महिलांची जास्त इज्जत आहे असं आता लोक बोलू लागले. आणि ही जी काही ना, म्हणजे आम्ही जी काही ग्रामीण भागात किंवा जिल्हा पातळीवर काम करणारे लोक आहेत ना, ती बरी असं म्हणण्याची वेळ आलेली. निव्वळ कधीही उठ सूट ही लोक कुठं जातील, कसं जातील काही सांगता येत नाही. आणि एवढा बाजार करून ठेवलेला आहे या सगळ्या बूमधारकांनी, म्हणजे सगळेच्या सगळे त्याच्यात आलेत असंही नाही, पण अनेक जण आहेत. म्हणजे एखाद्या न्यूज चॅनलला जर का एखादी बातमी लागली किंवा खालचं टिकर जरी लागलं तरी सुद्धा मुंबईत बसलेले जे 150 आहेत, ज्यांना पत्रकारिता कशाशी खातात हेही कळत नाही, ते फोन करतात, तुम्ही काय करताय त्या न्यूज चॅनलला अशी अशी बातमी, मग आपल्याकडं का नाही? आणि त्याच्या अगोदर घंटाभर पाठवलेली असते, यांना बघायला वेळच नसतो. जेव्हा सांगितलं जातं तेव्हा जिल्हा प्रतिनिधीवर किंवा त्या स्ट्रिंजरवर किंवा त्या ब्युरोवर खापर फोडलं जातं. हे जे काही पत्रकारितेत जो सुळसुळाट झालाय ना, तो सुळसुळाट जोपर्यंत बंद होत नाही आणि ही सगळी मंडळी जोपर्यंत राजकारणाच्या व्यतिरिक्त पत्रकारिता असते, बातमीदारी असते, हे जोपर्यंत समजून घेत नाहीत ना, तोपर्यंत अशाच पद्धतीनं अपमान होणार आहे, अशाच पद्धतीने शिव्या बसणार आहेत. याच्या पुढचा पार्ट कदाचित पत्रकारांची थोबाड रंगवली गेली किंवा पत्रकारांना जर का बेदम ठोकलं गेलं तर आश्चर्य वाटायला नको, हाही असू शकतो. आणि त्यामुळंच एक पत्रकार म्हणून जे काही वाटलं ते बोललोय. अनेकांना हे पटणार नाही, पण खरोखरच संजय दिना पाटील यांचा जर का माज उतरवायचा असेल तर त्यांनी दिलगिरी व्यक्त करून किंवा माफी मागून नाही उतरवता येणार. तर त्यांच्या सगळ्या कार्यक्रमावर पुढची वर्षभर बहिष्कार टाका. बघा कसे सुतासारखे सरळ होतात. एकाला जर का ठेस लागली ना तर पुढचा शहाणा होतं म्हणतात ना, त्या पद्धतीनं पत्रकारांनी एकजूट दाखवून द्यावी. नाही तर आपण बाजारात उभे आहोत आणि कुणी यावं आणि आपली मारून जावं अशा पद्धतीनं जगायला तयार राहावं. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.